दिवसभरात घडलेल्या प्रत्येक बातमीचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत. 15 बातम्या 15 रिपोर्टर्सच्या माध्यमातून. ललित पाटील प्रकरणामध्ये राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ललित पाटील यांच्यातील संभाव्य कनेक्शनवर त्यांनी बोट ठेवलं आहे. ललित पाटील याला डिसेंबर 2020 मध्ये अटक झाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरे यांनीच ललित पाटील याच्याकडे तेव्हाच्या शिवसेनेचे नाशिक जिल्ह्याचे प्रमुखपद सोपवले होते. ललित पाटील याला अटक झाल्यावर लगेच PCR मागण्यात आला. गुन्हा मोठा असल्याने या प्रकरणात लगेच PCR देण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे. तर ललित पाटील याला PCR मिळाल्याबरोबर त्याला लगेच ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर सरकारी पक्षाकडून ललित पाटीलच्या चौकशीसाठी कोणताही अर्ज करण्यात आला नाही असंही फडणवीसांनी सांगितलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ललित पाटीलची चौकशी का करण्यात आली नाही, यामागे नेमकं कारण काय होतं? या सगळ्याला नेमकं जबाबदार उद्धव ठाकरे होते की राज्याचे गृहमंत्री होते, असे एक ना एक अनेक सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेद्वारे उपस्थित केले. मात्र आता या सगळ्याकडे ठाकरे गट कशा प्रकारे प्रत्युत्तर देत आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्रसह जुई जाधव, न्यूज स्टेट महाराष्ट्र, मुंबई. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी सुनील कावळे या तरुणाने मुंबईमध्ये आत्महत्या केली. या आत्महत्येला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी जुन्नर येथील सभेमध्ये आज केला. आम्ही एकही बलिदान वाया जाऊ देणार नाही असंही जरांगे म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांची आज जुन्नर येथे सभा झाली. या सभेमध्ये मनोज जरांगे यांनी सुनील कावळे यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. आज आपल्या परिवारातील एक सदस्य गेला, त्यालाही आरक्षणाचं स्वप्न होतं, त्यामुळं मला कुणाचे हार तुरे नको असं भावनिक विधान जरांगे पाटील यांनी या सभेमध्ये केलं. राज्य सरकारच या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. मनोज जरांगे पाटील यांनी असंही म्हटलं की सुनील कावळे हा मराठा आरक्षणासाठी शेवटपर्यंत आशेने आपल्याकडे बघत होता आणि त्याच्या आशा कुठंतरी संपत चालल्याचं सरकारच्या वागणुकीतून वाटत असावं असं त्यांच्या विधानाचा आशय आहे. त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट या आत्महत्येला राज्य सरकारला जबाबदार झालं. याशिवाय राज्य सरकार मराठा समाजाच्या मुलांचे मुर्दे पाडत आहे असंही जरांगे पाटील म्हणाले. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षण मागतोय. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेकांचे बळी गेले, अजूनही बळी जाते. त्यामुळे सरकारने आता तरी गंभीरपणे या प्रश्नाकडे बघावं असं आव्हानही मनोज जरांगे पाटील यांनी केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षल निकमसह संजय वरकर, न्यूज स्टेट महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालन्याच्या आंतरवली सरहद्दीत मनोज जरांगेंनी उपोषण केलं. यानंतर सरकारने मनोज जरांगेंना 1 महिन्याचा कालावधी मागितला. जरांगेंनी सरकारला हा 1 महिन्याचा कालावधी देत आणखी 10 दिवस वाढवून दिले. आता 22 ऑक्टोबर ही कालावधी संपतोय. यावरूनही मनोज जरांगेंनी सभेदरम्यान भाष्य केले. 22 ऑक्टोबरला सभा होणार नाही, आम्हाला आता आंदोलन करायची वेळ येणार नाही. मी पुन्हा सांगतोय की सरकार आरक्षण देणार आहे असं जरांगेंनी म्हटलं. तर सरकारने आरक्षणासाठी वेळ घेतला आहे. जर आरक्षण देणार नव्हते तर मग तो वेळच कशासाठी घेतला असा सवालही मनोज जरांगेंनी सरकारला विचारला. मराठा समाज उद्या त्यांना प्रश्न विचारेल, आरक्षण द्यायचं नव्हतं तर मग वेळ कशासाठी घेतला. मग सरकारने 30 दिवसाचा वेळ मागितला होता, आम्ही 40 दिवस दिले. आम्ही दिवाळीप्रमाणे 10 दिवस बोनस दिलेत. त्यांना आणखी काय पाहिजे असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू अलोनीसोबत अभिषेक भटपल्या, न्यूज स्टेट महाराष्ट्र, चंद्रपूर. देशभरात नवरात्र उत्सव हा सर्वत्र साजरा होतोय. जळगाव तालुक्यातील न्हावी या गावात तापी नदीच्या किनाऱ्यावरती पहाडावर आदिशक्ती सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे. या ठिकाणी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा होतोय. मात्र या परिसरात सुविधांचा अभाव आहे. 3.5 शक्तिपीठातील हे शिरागडावरील मंदिर अर्धशक्तिपीठ असे मानले जाते. सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातून भाविक भक्त दरवर्षी दर्शनासाठी या गडावर येत असतात. मात्र या भाविक भक्तांची गैरसोयीचा सामना करावा लागतोय. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री अनिल भाईदास पाटील असे 3 मंत्री असून देखील न्हावी गाव ते गडापर्यंत रस्ता अद्यापपर्यंत नाही. त्यामुळे डोंगरातून आणि शेतातून लोकांना प्रवास करावा लागत आहे. याशिवाय या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा सभागृह मंडप किंवा राहण्याची कुठलीही प्रकारची व्यवस्था नसल्याने दुरून येणाऱ्या भाविक भक्तांची खूप मोठी गैरसोय होते. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात 3 मंत्री लाभले असून हे 3ही मंत्री या मंदिराकडे लक्ष देतील का असा प्रश्न निर्माण होतोय. सुमित देशमुख, न्यूज स्टेट महाराष्ट्र, जळगाव.
मराठी भरतीचा जी.आर. रद्द करत असल्याची माहिती आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेतून दिली. तर कंत्राटी भरतीची देण ही मागील सरकारचीच म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पाप असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. तर त्यालाच प्रत्युत्तर देताना आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जोरदार टीका केली आहे. यावर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी मी पत्रकार परिषदेमध्ये सरकारला आवाहन केलं होतं की ही कंत्राटी भरती काढून तुम्ही बेरोजगार युवकांना फसवत आहात, त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना आंदोलन करण्याचं देखील मी आवाहन केलं होतं. त्यानंतरच उशिरा का होईना तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून सरकारने निर्णय मागं घेतल्यामुळे सरकार नरमलं आहे असं वडेट्टीवारांनी म्हटले. तर युवकांनी मोठी आंदोलने केली म्हणून हा सरकारचा अपयश आहे आणि आमचं यश आहे असा टोलाही वडेट्टीवारांनी सरकारला लगावला आहे. फडणवीसांनी मागच्या सरकारने कंत्राटी भरतीचा जी.आर. काढला असा आरोप केला. तर त्यावेळी आताचे वित्तमंत्री तेव्हाचे विरोधी पक्षनेते सरकारमध्ये होते, त्यावेळी त्यांनी विरोध का केला नाही? तर त्या कंपन्या ज्या आहेत ते भाजपच्या जवळच्या होत्या आणि आपल्या माणसाला विरोध का करायचा म्हणून त्यांनी केला नसावा असा टोलाही विजय वडेट्टीवारांनी अजित पवारांना लगावला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विक्की चव्हाणसह मी ज्ञानेश्वर पवार, न्यूज स्टेट महाराष्ट्र, नागपूर. देशभरात नवरात्र उत्सव हा सर्वत्र साजरा होतोय. जळगाव तालुक्यातील न्हावी या गावात तापी नदीच्या किनाऱ्यावरती पहाडावर आदिशक्ती सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे. या ठिकाणी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा होतोय. मात्र या परिसरात सुविधांचा अभाव आहे. 3.5 शक्तिपीठातील हे शिरागडावरील मंदिर अर्धशक्तिपीठ असे मानले जाते. सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातून भाविक भक्त दरवर्षी दर्शनासाठी या गडावर येत असतात. मात्र या भाविक भक्तांची गैरसोयीचा सामना करावा लागतोय. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री अनिल भाईदास पाटील असे 3 मंत्री असून देखील न्हावी गाव ते गडापर्यंत रस्ता अद्यापपर्यंत नाही. त्यामुळे डोंगरातून आणि शेतातून लोकांना प्रवास करावा लागत आहे. याशिवाय या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा सभागृह मंडप किंवा राहण्याची कुठलीही प्रकारची व्यवस्था नसल्याने दुरून येणाऱ्या भाविक भक्तांची खूप मोठी गैरसोय होते. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात 3 मंत्री लाभले असून हे 3ही मंत्री या मंदिराकडे लक्ष देतील का असा प्रश्न निर्माण होतोय. सुमित देशमुख, न्यूज स्टेट महाराष्ट्र, जळगाव. राष्ट्रवादीत फूट पडून शरद पवार गट आणि अजित पवार गट असे 2 गट निर्माण झालेले आहेत. त्यानंतर खरी राष्ट्रवादी आपणच असल्याचा दावाही या दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आला आहे. पण सध्या राजकारणात वेगवेगळे असलेले अजित पवार आणि शरद पवार दिवाळीनिमित्त एकत्र येतील असं चित्र पाहायला मिळतं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी याबद्दल आज बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. पवारांची दिवाळी कालही एकत्रित होती, आजही एकत्रित आहे आणि उद्याही एकत्रित राहील अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. तर राजकीय मतभेद जरूर झालेले आहेत. राजकीय मतभेद वेगळे असतात आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या वेगळ्या असतात अशीही प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. याचवेळी बोलताना गोविंद बाग हे माझं किंवा शरद पवार यांचं घर नसून महाराष्ट्रातील तमाम मायबाप जनतेचं घर आहे असंही सुळे म्हणाल्यात. आदरणीय पवारसाहेब माझ्या तरी माहितीप्रमाणे लोकसभा काही लढणार नाही आहेत. ही त्यांची राज्यसभेची 3 वर्ष अजून राहिलेली आहेत आणि हे माढाच्या लोकांचं, आदरणीय पवारसाहेबांचं आणि महाराष्ट्राच्या जनतेने जे दिलेलं प्रेम आहे त्या महाराष्ट्राच्या दिलेल्या प्रेमापोटी ही त्यांनी ते मागितलेलं आहे. पण मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर नतमस्तक होते की त्यांनी जो प्रेम दाखवलेलं आहे आदरणीय पवारसाहेबांबद्दल. पण मला वाटत नाही की ते लोकसभा लढतील. पवार कुटुंब जरी दिवाळीनिमित्त एकत्र येणार असलं तरी याआधी अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या उद्घाटन प्रसंगी एकत्र पाहायला मिळणार आहेत. देवाराखोंडे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, बारामती. मी कशासाठीही तयार असतो. माझ्या बॅगमध्ये 8 शर्ट असतात. शाई फेकली की मी लगेच दुसरं शर्ट घालतो, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. चंद्रकांत पाटील यांच्यावर एकदा शाईफेक झाली तर एकदा शाईफेकीचा प्रयत्न झाला. यावर बोलताना 2दा शाई फेकली पण मी 3ऱ्या मिनिटाला लगेच बाहेर पडलो. यापूर्वी 2दा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेकीच्या घटना घडल्या आहेत. यावर पाटलांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दर आठवड्याला अमरावतीला यावे असा माझा संकल्प आहे. मेळघाटमध्ये मोठा निधी जातो पण अंमलबजावणी होत नाही, हे निदर्शनात आल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. तर आतापर्यंत माझ्यावर 2दा शाईफेक झाली तरी मी लगेच कामाला लागलो, असे अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोललेत. अमरावतीहून उज्ज्वला सुटे, न्यूज स्टेट महाराष्ट्र. गोंदियातल्या ऑनलाईन गेमिंग प्रकरणात नागपूर पोलिसांनी गोंदियात आज आणखी मोठी कारवाई केली आहे. यात पोलिसांनी रोख 70 लाख रुपये आणि 2 किलो सोनं जप्त केलं आहे. याशिवाय या प्रकरणातील मुख्य आरोपी सोंटू जैनला मदत करणाऱ्या दोघांवरही पोलिसांनी धाड टाकली आहे.
डॉक्टर गौरव बग्गा आणि ॲक्सिस बँकेचा मॅनेजर अंकेश खंडेलवार यांच्यावर ही धाड टाकण्यात आली आहे. ऑनलाईन गेमिंगद्वारे 58 कोटी रुपयांची फसवणूक या प्रकरणात झाली आहे. नागपूरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीनं या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. याआधी जुलै 2022 पोलिसांनी धाड टाकल्यानंतर सोंटू जैनकडे रोख 17 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. 22 जुलैच्या धाडीतच 12 किलो सोनं आणि 294 किलो चांदीही जप्त करण्यात आली होती. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी चव्हाणसह प्रवीण मुधोळकर, न्यूज स्टेट महाराष्ट्र, नागपूर. यंदा पावसाने ओढ दिल्याने नाशिक जिल्ह्यातील अनेक गावात विहिरींनी आता तळ गाठला आहे. उन्हाळ्यातील पाणी टंचाईचे संकट लक्षात घेता यावर्षी ऑक्टोबर महिन्यातच शेतकऱ्यांनी जमिनीच्या भूगर्भामध्ये पाणी शोधण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात बोरवेल आणि विहिरीतील गाळ काढणीला सुरुवात झाली आहे. विहिरीतील गाळ काढणारी कामगारांची टोळी सध्या कासमादे परिसरात सक्रिय झाली आहे. मात्र खोलवर शोध घेऊन देखील विहिरी कोरड्या होत असल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार असल्याचं दिसतंय. यंदा संपूर्ण जिल्हाभरात अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप पिकासह रब्बीची आशाही धुसर झाली आहे. त्यातच जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठल्यानं आणि सरासरीपेक्षा कमी पाणी असल्यानं भूजल पातळी देखील कमी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर बिडकीनच्या जवळच्या चिते गावात दुचाकी स्वाराला 12 जणांनी बेदम मारहाण केली आहे. महिलेला गाडीचा धक्का लागला म्हणून संतप्त लोकांना एकाला चोप दिला. या प्रकरणी 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात हरिश्चंद्र आवारे दुचाकी स्वाराला लाठ्या काठ्याने मारहाण करण्यात आली आहे. आवारे यांना कानावर, डोक्याला आणि पाठीवर अशा प्रकारे इजा झाली असून बिडकीन येथील खासगी रुग्णालयात उपचार होत आहेत. सायंकाळच्या वेळी अचानक गाय समोर आल्याने दुचाकी बाजूला घेत असताना महिलेला धक्का लागल्याने ही मारहाण करण्यात आली आहे. बिडकीन पोलीस ठाण्यात या प्रकरणी 12 जणांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिश्चंद्र आवारे या दुचाकी स्वाराला ज्या पद्धतीने लाठ्या काठ्याने मारहाण करण्यात आली अशी घटना अनेकदा घडल्यामुळे त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रवींद्र गायकवाड, न्यूज स्टेट महाराष्ट्र, बिडकीन, छत्रपती संभाजीनगर. आज संजय राऊतांच्या नेतृत्वात ठाकरे गटाने नाशिकात मोर्चा काढला होता. यावर पत्रकार परिषद घेत भाजपचा आमदार देवयानी फरांदे यांनी राऊतांवर निशाणा साधलाय. संजय राऊत मनोरुग्ण झाले आहेत किंवा सकाळी उठूनच तेच ड्रग्ज घेतात की काय अशी शंका आता महाराष्ट्रातील जनतेला येत आहे. रोज सकाळी उठून बेछूट आरोप करायचे संजय राऊत यांचे सगळे आरोप नाशिकमधील ड्रग्जचा कारखाना उघडकीस आल्यानंतरचे आहे अशी टीका आमदार देवयानी फरांदे यांनी राऊतांसह ठाकरे गटावर केली आहे. तर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा किती ड्रग्ज तस्करावर कारवाई झाली असा सवाल फरांदेंनी केला आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमधील ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना ही बेताल वक्तव्य करायला लागली. गृहमंत्री जर हतबल असते तर नाशिकचा कारखाना उघडकीस आला नसता असंही फरांदेंनी म्हटलंय. निलेश बंगाले, न्यूज स्टेट महाराष्ट्र, वर्धा. खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात आज ठाकरे गटाकडून नाशिकमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आलाय. नाशिकमधील ड्रग्ज रॅकेट चांगलेच चर्चेत आल्यानंतर ठाकरे आक्रमक भूमिका घेत आज याच मुद्द्यावरून हा मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. नाशिक हा आमचा आत्मा असून आमचा देव, आमचा धर्म इथं आहे. मात्र इथं कोट्यावधीचा ड्रग्ज व्यापार चाललाय. वेळ आली आहे या सर्वांना रामकुंडात बुडवण्याची नाहीतर तुडविण्याची असा इशारा नाशिकमधील आंदोलनात बोलताना संजय राऊत यांनी दिलाय. तर धमक्या देत आहात, अटक करण्याची भाषा करताय, अटक करा, तुरुंगात टाका, एकदा जेलमध्ये जाऊन आलोय, परत जाईल या महाराष्ट्रासाठी आणि पक्षासाठी असंही राऊतांनी म्हटलंय. त्यामुळे शिवसैनिकांना धमक्या देऊ नका, नाशिक ड्रग्ज मुक्त केल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही असाही इशारा संजय राऊत यांनी भाजपसह सरकारला दिलाय. अकोल्याहून प्रियंका जाधव, न्यूज स्टेट महाराष्ट्र. मनोज जरांगेंच्या सभेनंतर एकानं स्टेजवरच गोंधळ घातलाय. वेळीच आयोजकांनी त्याला स्टेजवरून खाली उचलून नेल्यानं पुढील अनर्थ टळलाय. मात्र या घटनेमुळे मनोज जरांगे चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळाले. जरांगेंची राजगुरुनगर इथं सभा झाली. या सभेत त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा पुनरुच्चार केलाय. या सभेच्या समारोपावेळी एका तरुणाने स्टेजवरच गोंधळ घातलाय. त्याच्या या आतताईपणामुळे सभास्थळी तणावाचे वातावरण तयार झाले होते. मनोज जरांगे यांचे भाषण संपले आणि एक तरुण अचानक व्यासपीठावर चढलाय. यावेळी त्याने जरांगे यांच्या हातातील माईक हिसकावण्याचा प्रयत्न केला. या तरुणाने मनोज जरांगे स्टेजवर येताच त्यांच्या हातातील माईक हिसकून घेतलाय. त्यानंतर त्याने मला बोलू द्या,
नाहीतर मी आत्महत्या करेल अशी धमकी या गोंधळ घातलेल्या तरुणांनी दिली. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी रिपोर्टर सचिन आव्हाड.